नमस्कार मित्रांनो, व्ही स्पीक्स या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. हा आजचा व्हिडिओ आहे. हा तवंडी टू उत्तूर जो आपला 20 किलोमीटरचा हायवे आहे त्याचा अपडेटचा हा व्हिडिओ आहे. हा रस्ता चौपदरीकरण चालू आहे. 4 लेनचा रस्ता करायचा, या 2 लेन थोडासा मोठा रस्ता करायचा चालू आहे. युजुअली गोव्याला जायचा सगळ्यात जवळचा रस्ता हाच आहे आणि हाच लोक फॉलो करतात. कोल्हापूरहून तवंडी 48 किलोमीटर आहे. घाट क्रॉस केलं गोवा वेस्ट हॉटेलच्या शेजारून हा रस्ता जातो. बहुतेक लोकांना हा माहितीच असेल. हा रस्ता उत्तूर त्यानंतर आजराला जॉईंट होतोय. हा रस्त्याचं सुरुवातीचं काम अजून झालेलं नाही आहे. ब्रिजपासूनची कनेक्टिव्हिटी होत आहे. त्याच्या पुढं महाराष्ट्र परत लागते आपल्याला, हे कर्नाटक लागते, त्यानंतर परत महाराष्ट्र लागते. भैरेश्वरवाडी या बहिरेवाडी या गावाचं नाव आहे, मला एक्झॅक्ट माहीत नाही, सॉरी जर मी चुकीचं म्हटलं असेल तर. बट थोडा रस्ता कच्चाच आहे अजून आणि बऱ्यापैकी लोकांची इथं रहदारी असल्यामुळे रस्ता खराब पण होत आहे आणि दुरुस्तीचं अजून काय नाही. म्हणजे कर्नाटक साईडनं काय होणार आहे असं तर काय वाटत नाही, पण महाराष्ट्र साईड जिथं आहे म्हणजे गडिंग्लजचा बायपास म्हणा, नाही तर उत्तूरपर्यंतचा गडिंग्लजला लेटर पार्ट तुम्ही शेवटला बघू शकता, तिथं थोडं काम चालू आहे. चौपदरीकरण म्हणू शकताय तुम्ही. तो गडिंग्लजला कनेक्ट होतो आहे तो रस्ता. सो तिथं थोडं रस्त्याचं काम चालू आहे. गोव्याला जायचं म्हटलं तर हा बऱ्यापैकी जवळचा रस्ता कन्सिडर करता येतो. संकेश्वरचाही रोड आहे. संकेश्वरचा रस्ता पूर्ण सिमेंटेड रोड झालेला आहे. त्यात आणि ह्यात बघायला गेलं तर 10 ते 12 किलोमीटरचा फरक बसतोय. एक्झॅक्टली कन्सिडर केला तर 12 किलोमीटरचा. जिथं हा रस्ता संपतोय म्हणजे उत्तूरनंतर आजरा फाटा जिथं म्हणतात पुढं, तिथं ह्या रस्त्यानं गेला तर 77 या 77 किलोमीटर होते. जर तुम्ही संकेश्वर मार्गे गेला तर 84 किलोमीटर या 88 किलोमीटर होते. 88 तुम्ही पकडा, 88 किलोमीटर आजरा फाट्याला होतात. बट तुम्ही जर रोड वाईज कन्सिडर केला तर गडिंग्लजचं ट्रॅफिक जर तुम्ही सकाळी पहाटे गेला तर गडिंग्लजचं ट्रॅफिक तुम्हाला अवॉइड करता येईल. तिथं थोडासा ट्रॅफिक समस्या जाणवते आणि तिथं त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो. पण पहाटे तुम्ही जर गेला तर तुम्ही नक्कीच गडिंग्लज मार्गे या संकेश्वर मार्गे जावा. तुम्ही लवकर 12 किलोमीटर तुम्हाला मायलेजही जास्त भेटेल, कारण ह्या खड्ड्यांच्या रस्त्यावरनं गेलं की थोडंसं आपल्याला टाईम पण कन्झ्युम होतो आणि ते किलोमीटर आपण जे वाचवायला जातो तिथं आपलं मायलेज पण कमी ड्रॉप होते. त्यापेक्षा तुम्ही जर त्या रोडने गेला तर टाईम पण आपला वाचतो आहे आणि आपण मायलेज पण तसंच ॲव्हरेज पेट्रोल या डिझेलचं काढू शकतो आहे आपण आणि कम्फर्टेबली जाता येते आपल्याला. त्यात काहीच आणि टोल काही लागत नाही. म्हणजे असा लोकांना गैरसमज आहे की संकेश्वर मार्गे गेलं की टोल लागतो. खूप लोकांना गैरसमज आहे. म्हणजे मी बहुतेक लोकांशी, जे गोव्यातल्या लोकांशी मी त्यांच्याशी बोलतो, जे रस्त्यावर जेव्हा भेटतात तेव्हा मी त्यांच्याशी बोलतो की तुम्ही संकेश्वरचा रस्ता घ्या, तर ते कायम असं म्हणतात की नाही टोल लागेल. टोल हा तुम्हाला फक्त कोगनोळीचाच लागू शकतो. जो आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितला आहे तिथंपर्यंतचा अपडेट तुम्ही लास्ट व्हिडिओ चेक करू शकता, जिथं आपण कोल्हापूर टू NH4 कोगनोळी टोल नाक्यापर्यंतचा अपडेट दिलेला आहे. नक्कीच तुम्ही तो व्हिडिओ चॅनलवर जाऊन बघा. पण माझ्या अर्थानं तुम्ही जर हा रस्ता अवॉइड केला तर चालेल, कारण की इथं तुम्ही पुढे गेला, जे आपण एक्झॅक्ट पॉईंटला आता आहे त्या पॉईंटला पुढे एक चेक नाका येतो आहे, चेकपोस्ट येतो आहे. तिथं बऱ्यापैकी चेकिंग करतात. MH09 असू दे या गोवा पासिंग गाडी असू दे, कधी थांबवतात, कारण की हा भाग हा कर्नाटकात येतो आहे. त्याच्या पुढं आता जी कमान लागणार आहे तिथून महाराष्ट्र बॉर्डर परत चालू होते उत्तूरपर्यंत. सो थोडंसं ही जी कमान आहे ही कमानीनंतर महाराष्ट्र चालू होते. सो इथून हा जो मधला पॅच होता मागचा, तिथं पोलीस बऱ्यापैकी थांबतात. तिथं गोवा पासिंग गाडी असू दे, कारण माझी गोवा पासिंग गाडीला थांबवलेलं होतं एकदा त्याने. सो महाराष्ट्र गाडीचं मला माहीत नाही, पण गोवा गाडी पासिंगला नक्कीच ते थांबवतात. आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की हा रस्ता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अवॉइड केलेला चांगला आहे. संकेश्वर मार्गे गेला, माझं असं म्हणणं आहे की सकाळच्या वेळेला जर तुम्ही 9 ते 12 या तुम्ही संध्याकाळी 5 ते या 4 ते 8च्या दरम्यान, 9च्या दरम्यान जर संकेश्वरला येत असाल तर अवॉइड करा. सेम ट्रॅफिक असते, म्हणजे सकाळी बाजारात येण्या जाण्यासाठी लोकांचं ट्रॅफिक असते आणि नक्कीच गडिंग्लजला पार्किंगचा पण इश्यू आहे. हे गाव महाराष्ट्रात येते भैरेश्वरवाडी. एक फक्त अपडेट देतो की ह्या गावात पाण्याचा प्रॉब्लेम आहे. मी कित्येक वर्ष बघतो आहे की इथं पाण्याचा इश्यू सॉल्व झालेला नाही आहे. जर हा व्हिडिओ जर कोणी
त्या डिपार्टमेंटच्या या त्या रिलेटेड लोकांनी बघत असतील तर नक्कीच या गावचा पाण्याचा प्रॉब्लेमचं जरा बघा. कारण की खूप लोक या शेतकरी वर्ग मी बघतोय की इथं ते पाण्याचा इशू त्यांना आहे. हातगाडीवर म्हणा, नाही तर त्यांनी स्पेशल एक गाडी तयार केलेली आहे, त्यावरनं ते पाणी घेऊन जातात. जरा महाराष्ट्रात भाग येत असेल तर नक्कीच आपल्या आमदार खासदार लोकांनी इथं नक्कीच बघायला पाहिजे. कारण की हा प्रामुख्याने मेन रोड असल्यावर इथं पाण्याची सोय ही असायलाच पाहिजे. सो त्या हिशोबानं थोडंसं इथं गरज आहे बघायची. इथून तुम्ही चेकपोस्ट चुकवायचा असेल तर कापशी मार्गे तुम्ही जाऊ शकताय. त्यानंतर हा पुढे एक जो रस्ता येतो तिथूनही तुम्ही जाऊ शकताय. आणि मागं एक होता तो नवीन रस्ता करायला लागले, तो डायरेक्ट निप्पाणीच्या रोडला क्रॉस होतोय. माझ्या तिथं मेटकीला या कुठेतरी क्रॉस होते. पुढचाही रस्ता कापशीचा मेडकीच्या बाळूमामाच्या इथं क्रॉस होतोय. सो तुम्ही नक्कीच बाळूमामाला येणार असाल तर हा रस्ता इथून शॉर्टकट घेऊ शकताय. तुम्ही डायरेक्ट मेटकीला जाऊ शकताय. आदमापूरला पण तिथून तुम्ही मग मेटकी करून मग आदमापूरला जाऊ शकताय. हा पुढंच जो लेफ्ट राईट टर्न आहे तिथून तुम्ही जाऊ शकताय. सेकंडली म्हणजे गोव्यातनं येताना या उत्तरपूरवरून येताना हाच राईट आहे बघा. येताना तिथून तुम्ही लेफ्ट घेऊ शकताय. इथून रस्ता थोडासा चांगला झालेला आहे. पुढं या रस्त्याचं काम चालू आहे. सो तसं बघायला गेलं तर हा म्हणजे थोडं टाईम कन्झ्युमिंग आहेच, एक अर्धा पाऊण तास घेतो आहे. पण सकाळच्या वेळेला जर ट्रॅफिक असेल, मी तेच म्हटलं तुम्हाला की 9 ते 12 या संध्याकाळी 5 ते 9 या हिशोबात ह्या वेळेला जर तुम्ही कोल्हापुरात यायचं असेल तुम्हाला तर नक्कीच तुम्ही हा रोड घ्या. कारण की आजऱ्याचं ट्रॅफिक तुम्ही अवॉइड करून येत आहे. सो तिथंही ट्रॅफिक जाम होतं आहे. त्यानंतर गडिंग्लजचं ट्रॅफिकही लागते. सो त्यासाठी तुम्ही नक्कीच हा रोड प्रिफर करा त्यावेळेला. जर तुम्हाला ह्याचा काही प्रॉब्लेम नसेल, ट्रॅफिकचा जर काय तुम्हाला त्रास होत नसेल तर नक्कीच तुम्ही त्या रोडनं जावा. तो रोड खूपच छान आहे. तेवढाच किलोमीटर फक्त मी तुम्हाला सांगितल्यासारखं 10 ते 12 किलोमीटरचाच फरक पडतो आहे. प्रिसाइसली मी तुम्हाला सांगतो आहे, कारण की मी युजली त्या रोडनं ट्रॅव्हल करतो आहे. सो इथून गेला की 77 किलोमीटर होतात आणि बऱ्यापैकी तिथून 88 किलोमीटर वगैरे होतात. 88 या 90 होत असेल, मला एक्झॅक्ट आता तेवढंच आहे. पण कधी कधी वर खाली होत राहते किलोमीटर. आता नवीन रस्त्याचं काम चालू असल्यामुळे डायव्हर्जन्स नवीन क्रिएट झालेले आहेत. सो थोडंसं इकडं तिकडं रस्ते कमी जास्त होतात. माझा एक एक्सपिरियन्स असा आहे की आता तुम्ही जेव्हा पुण्याला ट्रॅव्हल करताय तर पुण्याला ट्रॅव्हल केलं, हा जो लेफ्टला रोड जातो आहे तो गडिंग्लजला जातो आहे. तिथून हा रस्त्याचं काम आता सुरू झालेलं आहे. माझा एक एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगत होतो की आता नवीन जो पुण्याचा रस्ता झालेला आहे, या नवीन जे डायव्हर्जन्स या नवीन रस्त्याचं जे काम चालू आहे तिथं किलोमीटर्स थोडेसे ड्रॉप झालेले आहेत. सुरुवाती म्हणजे नवले ब्रिज, कोल्हापूर टू नवले ब्रिज 222 किलोमीटर या 223 किलोमीटर होतं. ते आता बऱ्यापैकी 1-2 किलोमीटर कमी झालेलं दिसतंय. पण नक्कीच फ्लायओव्हर्स वगैरे कराडचे वगैरे सुरू झाले की आणि थोडंसं किलोमीटर कमी होईल असं मला वाटते. कारण की रस्त्यामुळे थोडंसं हे होतेच. पण हा रस्ता आता मी त्यासाठीच म्हटलं तुम्हाला की अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी म्हटलेलो की रस्ता हा खराब आहे, या काम चालू आहे. सो हे काय लवकर होणार नाही. हा व्हिडिओ एप्रिल महिन्यात शूट झालेला होता. सो एप्रिलचे कन्सिडरेशनप्रमाणे मला वाटत नाही एका महिन्यात काय खूप काम होऊ शकते. आणि पावसाळा आता पाऊस काय आता ये जात असतो. आता त्या दिवशी मी ज्या दिवशी ट्रॅव्हल करत होतो त्याच्या एक दिवस अगोदर पाऊस पडलेला होता. सो एप्रिल महिन्यात पाऊस झालेले आहेत. सो त्याच्यामुळे थोडंसं गडबड होते आणि त्या हिशोबानं माझं असं म्हणणं आहे की अवॉइड केलेलं चांगला, रस्ता चांगला झाल्यावर ये जा केलं तर चालतं. कारण इथं तुम्ही जर पॉज करून बघितलं तर खाली त्या सिमेंटच्या इथं तारा बाहेर आलेल्या आहेत. या बस जिथं जाते त्या साईडनं तारा या साईडला आलेल्या आहेत. सो गाडीच्या टायरला पण लागू शकतात. न्यू ड्रायव्हर असतील तर या टू व्हीलरला आपण वाचवायला जाताना चुकून तिथं लागू शकतात. सो थोडासा इश्यू होत राहतो आहे. सो मला असं वाटतं की अवॉइड केलेला जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत आपण हा रूट अवॉइड केला तरी चालेल. पण नक्कीच किलोमीटर जर ज्यांना वाचवायचे असतील तर तुम्ही किलोमीटर वाचवण्यासाठी हा रोड घ्या. कारण काही लोक आहेत जे किलोमीटर वाचवण्यासाठी रोड्स प्रिफर करतात, पण शेवटी एकूण एकच होते. त्यापेक्षा तुम्ही टाईम वाचवायचं बघा, गाडीचं मेंटेनन्स कमी निघेल ह्या हिशोबानं बघा. कारण की मी गाडीला प्राधान्य जास्त देतो की गाडीला त्रास होऊ नये, या गाडीला काही इश्यू होऊ नये. कारण की मी नॉनस्टॉप ड्रायव्हिंग करतो, त्यासाठी मला
त्या हिशोबानं गाडीला जास्त काही प्रॉब्लेम झालेला मला आवडत नाही आणि त्या हिशोबानं आपण काळजी घेतलेली चांगली, कारण गाडीच आपला जीव वाचवते. त्या हिशोबानं तुम्ही गाडीची काळजी घ्यायला पाहिजे. कुठल्या गोष्टीची जर तुम्ही काळजी घेतला तर ती तुमची काळजी घेणार आहे. जर तुम्ही काळजीच घेत राहिला आणि पुढचा जर ती गोष्ट जर आपल्याला ते इम्पॉर्टन्स भेटत नसेल तर आयुष्यात प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहिती आहे, तुम्ही एक वेळेला तुम्ही मग सोडून देताय ती गोष्ट, की समोरचा आपल्याला तेवढं इम्पॉर्टन्स देत नसेल तर. सो नेहमीच दोन्हीकडनं या वाईस वर्सा तेवढंच आपलं हे पाहिजे. आणि देव पण तेच बघतोय. शेवटी आपले कर्म महत्त्वाचे आहेत. कर्म आपण चांगले ठेवला तर नक्कीच तुम्हाला फळ भेटतेच. आणि मी बघत चाललो आहे की कर्माचा दुष्परिणाम सगळ्यांना होते. तुम्ही जर आत्ता एक गोष्ट, तुम्हाला जर एक माणूस आत्ता आवडत असेल तर तो नक्कीच एक थोड्या दिवसानंतर तो तुम्हाला आवडणार नाही. हे आपण आता उत्तूरला पोचतो आहे. उत्तूर एक्झॅक्टली कोल्हापूरहून जर आपण निप्पाणी मार्गे आलो तर 68 किलोमीटर होत्या. 69 तुम्हाला स्पीडोमीटरवर दिसत असेल. इथून लेफ्ट टर्न तुम्ही गोव्याच्या रस्त्यानं जात आहे, राईट टर्न तुम्ही उत्तूरला जात आहे आणि तिथूनच गारगोटीला पण रस्ता जातो. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी VVM स्पीक्सला फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.